दक्षिण काश्मीरमधलं प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। अंधाधुंद गोळीबार करत अनेकांना ठार केल्याची भीती व्यक्त होतीये। अनेक जण जखमी देखील झाले। पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याचा निषेध करत शोक व्यक्त केलाय। हल्ला झाल्याचं समजल्यानंतर तातडीनं सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलंय। लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू केलेली होती। पहलगाममधल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेलं आहे। सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। डोंगराळ परिसर जास्त असल्यानं जखमींना घोडेस्वारांच्या मदतीनं रस्त्यावर आणण्यात आलं आणि तिथून त्यांना रुग्णवाहिकेतनं रुग्णालयात नेण्यात आलं। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत हेमंत महाजन सर आहेत फोनलाईनवरनं। महाजन सर, खूप मोठा दहशतवादी हल्ला, भ्याड दहशतवादी हल्ला पहलगाम मधला आणि अनेक पर्यटक ठार झाल्याची भीती व्यक्त होतीये। टीआरएफ या स्थानिक संघटनेनं, जी पाकिस्तान पुरस्कृत संघटना आहे, या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। सर, या सगळ्या संदर्भातलं तुमचं अनालिसिस असं आहे की गेल्या 20 वर्षांमधला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे आणि आपले जे पर्यटक काही जखमी झालेले आहेत त्यांना आता वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचवण्यात आलेलं आहे। तर त्याच्यामुळे त्यांची प्रकृती नक्की सुधारेल याच्याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही। आणि दुसरं असं की जे दहशतवादी ज्यांनी हे कृत्य केलं, मला खात्री आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना टिपून मारण्यात येईल। कारण कुठलाही दहशतवादी जो काश्मीरमध्ये येतो त्याचं आयुष्य हे 5 किंवा 6 महिन्याहून जास्त नसतं। तर हा भाग झाला दहशतवाद्यांना मारण्याचा। जोपर्यंत हा हल्ला यावेळेला का झाला याकरता 2-3 मोठी कारणं सांगता येतील की सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात आहेत, तर त्याच्यामुळे या हल्ल्याला आता प्रचंड मोठी पब्लिसिटी मिळेल, हा एक मोठा भाग आहे। दुसरं, याच वेळेला अमेरिकेचे उपपंतप्रधान व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स हे भारतामध्ये आहेत आणि त्यामुळे या हल्ल्याला वेस्टर्न मीडियामध्ये सुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळेल। त्याच्याशिवाय 1-2 आपले भारतीय नेते ज्यांची मी नावं घेत नाहीये ते सध्या फिरतायत आणि वेगवेगळी विधानं देत आहेत अमेरिकेमध्ये। तर त्याच्यामुळे हा प्रसंग आता पुन्हा एकदा, काश्मीरचा प्रसंग पुन्हा एकदा जागतिक पातळीवरती येईल आणि जो पडद्याआड काश्मीर प्रश्न चालला होता त्याला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळेल। आणि 2-3 दिवस आधीच जे पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे जनरल मुनीर यांनी एक विधान केलं होतं आणि त्यांचा इंटरव्ह्यू हा टीव्ही चॅनल्सवरती अवेलेबल आहे। त्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्ही भारताविरुद्ध बदला घेऊ, कारण भारत बलुचिस्तानमध्ये काही गडबड करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी भारतावरती अनेक आरोप केलेले होते। परंतु त्यांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर इतक्या लवकर काही होईल असं वाटत नव्हतं। आणि शिवाय येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे। त्यावेळेला लाखो भाविक याच रस्त्यावरनं अमरनाथ गुफेकडे जातात। तर त्यावेळेला आपल्याला त्या भागातली आपली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती मजबूत करावी लागेल। आणि या हल्ल्यामध्ये एक असा लोकल पॉइंट असा येतोय की जिथे हा हल्ला झाला ते रस्त्यापासून 7-8 किलोमीटर लांब असं अंतर होतं आणि इथे सुरक्षा दलही कुठलीच नव्हती। तर त्याच्यामुळे ही काश्मीर सरकारची चूक म्हणता येईल की अशा ठिकाणी म्हणजे एक टुरिस्ट लॉज उघडलेलं होतं किंवा पर्यटन स्थळ उघडलेलं होतं जिथे सुरक्षा दलांची काही उपलब्धी नव्हती आणि यामुळे दहशतवाद्यांना आरामात येता आलं, त्यांना मारता आलं। त्यांनी बघितलं की हा माणूस कुठल्या धर्माचा आहे, कुठला आहे आणि त्यांनी टिपून मारलेला आहे। तर मला खात्री आहे की हे दहशतवादी तर मारले जातीलच, परंतु पाकिस्तानच्या विरोधात काय कारवाई करायची हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे, एक मोठं आव्हान आहे। जसं आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता, भारतीय सैन्य उरीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये गेलं होतं किंवा बालाकोट नंतर एअरफोर्सचा सर्जिकल स्ट्राईक झाला होता, तर अजून अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करायचा की अजून कुठला मोठा हल्ला करायचा या प्रश्नावरती मला खात्री आहे की विचार होईलच। प्लेस आणि टाइम ही आपल्या चुजिंगची राहील, पण या हल्ल्याचा बदला घेतला जाईलच याच्याविषयी मला काही शंका नाहीये। आणि मी अनेक वेळा ज्या वेळेला टीव्ही डिबेटवरती आलेलो आहे त्यावेळेला म्हटलं आहे, परंतु माझं बंडखोरी फारसं ऐकलं असेल असं मला वाटत नाही की त्यांना मला कोणीतरी विचारलं होतं की काश्मीरमध्ये कायमची शांतता केव्हा येईल, तर त्यावेळेला मी उत्तर दिलं होतं कधीच नाही। मी पुन्हा रिपीट करतो, कधीच नाही। कारण जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे आणि जोपर्यंत त्याला चीनकडनं मदत आहे तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा प्रकारचा हिंसाचार थोड्या जास्त प्रमाणात होतच राहील। तर त्याच्यामुळे आपल्याला दहशतवादाच्या विरोधात एक लंब्या लढाई करता तयार राहावं लागेल। यामध्ये पारंपरिक युद्ध करून पाकिस्तानवरती हल्ला करणं हा सुद्धा एक मोठा पर्याय असेल।
पण महाजन सर, तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टींविषयी तर सांगतच आहात, मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याविषयीचं इनपुट मिळालं नव्हतं का गुप्तचर यंत्रणांना? हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय, कारण TRF ही जी संघटना आहे गेले काही महिने सातत्यानं कृत्य करतीये, अशी ज्या मध्ये सुरक्षा दलांना खूप लक्ष घालावं लागतंय. तर या अनुषंगानं नेमकं आधीच पायबंद घालणं गरजेचं होतं का? कारण गेले काही वर्ष आपण पाहतो आहोत सातत्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल किंवा आता सत्तेवर आलेल्या राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, सुरक्षा दलांनी सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या, टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज, त्यावर नियंत्रण मिळवलेलं होतं. अगदी लहान छोट्या घटना जर सोडल्या तर अशा काही मोठ्या घटना घडलेल्या नव्हत्या, हिंसाचार मोठ्या प्रमाणावर घडलेला नव्हता. पण आता हा मोठा हिंसाचार आहे, त्यामुळे आता कुठेतरी आणखी जबाबदारीनं आणि काटेकोरपणे पावलं टाकावी लागतील का सुरक्षा यंत्रणांना आणि सरकारला सुद्धा? असं आहे की हा जो हल्ला जिथे झाला आहे ही जागा पहलगाव आहे आणि पहलगाव हे म्हणजे हाय अल्टिट्यूड आहे, बर्फाळ इलाका आहे आणि याच्या आधी पहलगामच्या वरचा जो भाग आहे तिथे कधीही कुठलाही दहशतवादी हल्ला झालेला नाहीये. जे दहशतवादी हल्ले व्हायचे TRF मध्ये तुम्ही नावं घेतली आहे ती नुसती नावं घेण्यापुरती असतात, परंतु या सगळ्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हे नेतृत्व करण्याकरता नेहमीच असतात. कारण पाकिस्तानला वाटतं की जे काश्मीरचे लोकल दहशतवादी आहेत ते पुरेसे हिंसक नाहीयेत, त्यांच्यामध्ये हिंसाचार करण्याची पुरेशी क्षमता नाहीये, म्हणून कुठल्याही गटाचं नेतृत्व हे नेहमी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांकडेच असतं, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आता आपण जर बघितलं, आपण आता जे बोलतो आहे, एक मला वाटतं 4 दिवसापूर्वीच जो जम्मू काश्मीरचा खालचा भाग आहे, म्हणजे जम्मूचा खालचा भाग, तिथे एक दहशतवादी, तिथे 4 दहशतवादी मारले गेले होते आणि आणि तो जो भाग आहे तो तिथे इंटरनॅशनल बॉर्डर आहे आणि ते जे दहशतवादी आले होते ते इंटरनॅशनल बॉर्डर मधून ते काश्मीरच्या खालच्या भागामध्ये आलेले होते. तर म्हणजे ट्रेडिशनली LOC वरती दहशतवादी यायचे, तिथे हल्ले व्हायचे, मग ते पुंछ असो, राजौरी असो की काश्मीर खोरं असो, परंतु खालचा भाग जो इंटरनॅशनल बॉर्डरचा आहे, जो बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे आहे, तिथे कधीही हल्ले झालेले नव्हते. पण गेल्या काही महिन्यापासून तिथून सुद्धा दहशतवादी आत येत आहेत आणि आजचा जो हल्ला झाला आहे पहलगामचा, हे सुद्धा हे अतिशय वरच्या भागातून, म्हणजे ज्याला आपण हाय अल्टिट्यूडचा भाग म्हणायचा, कारगिलचा भाग म्हणायचा, त्या भागातून ते आले असावेत, अशा प्रकारचे सध्या संकेत आहेत. एक्झॅक्टली काय झालं होतं की हे नंतर क्लिअर होईलच. म्हणजे जो हाय अल्टिट्यूडचा एरिया जिथे दहशतवाद याच्या पहिले होत नव्हता तिथे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, हा एक अजून एक संकेत आहे. आणि आता पुढच्या काही, मला वाटतं 1.5 महिन्यामध्येच अमरनाथ यात्रा होणार आहे, ती याच भागामध्ये होत असते. तर अमरनाथ यात्रेमध्ये लाखो भाविक या यात्रेकरता येतात, तर त्याकरता आपल्याला मोठी तयारी करावी लागणार आहे आणि सुरक्षा व्यवस्था ही अजून जास्त मजबूत करावी लागणार आहे. आणि जो आपला पहिला प्रश्न होता की गुप्तहेर माहिती मिळाली होती की नाही, तर गुप्तहेर माहिती ज्याला म्हणतात ऍक्शनेबल इंटेलिजन्स, हे कधीच अशा प्रकारचे मिळू शकत नाही, तो नशिबाचा भाग असतो. कारण जे दहशतवादी आहे त्याच्या मनामध्ये कसं घुसायचं हे एवढं सोपं नाहीये. म्हणजे दहशतवादी आहेत, 50-100 लपलेले आहेत, पण ते नेमके आता काय करतील ही गुप्तहेर माहिती कशी मिळणार तुम्हाला, अनलेस तुम्ही त्या दहशतवादी गटाच्या आत घुसलेला आहात आणि त्या गटापैकी तुम्ही एक मेंबर आहात आणि त्यांच्या ज्या दहशतवाद्यांच्या ज्या वेगवेगळ्या मीटिंग होतात त्या तुम्ही सुद्धा अटेंड करता आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ते नेमकं काय करणार आहे त्याची बातमी मिळेल. तर ते सोपं नसतं. आणि या भागामध्ये टेक्निकल इंटेलिजन्स नावाचा जो प्रकार आहे तो युक्रेन युद्धात वापरला जातो किंवा इस्रायल वगैरे वापरतात, तर त्याचा इकडे काही उपयोग नाही. म्हणजे तंत्रज्ञान इथे उपयोग नाहीये. तर तुम्ही इथं मांडता दहशतवादी नेतृत्वाच्या मनामध्ये कसं शिरायचं हे आव्हान कठीण आहे. अर्थात आपण कठीण आव्हाने स्वीकारलंच पाहिजे, आपलं इंटेलिजन्स अजून मजबूत करायलाच पाहिजे. कारण इंटेलिजन्स नेहमीच ही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असते. कारण जर तुम्हाला आधी बातमी कळाली असती तर तुम्ही अनेकांचे प्राण वाचवू शकला असता, याच्यात काय डाऊट नाही. परंतु असं इंटेलिजन्स मिळवणं हे एक अतिशय मोठं आव्हान आहे आणि ते मला वाटतं आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्या सुरक्षा एजन्सीजना पेलावंच लागेल. आणि आपलं इंटेलिजन्स मध्ये टेक्निकल असो की ह्युमन इंटेलिजन्स असो हे आपल्याला अजून मजबूत करावं लागेल आणि आक्रमक कारवाया आपल्याला कराव्याच लागतील. आणि मला वाटतं सर्वात जास्त महत्वाचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल. कारण स्वतःचं रक्षण करणं हे नेहमी कठीण असतं, परंतु जसं आपण आपलं रक्षण करायला पुष्कळ वेळा असमर्थ पडतो, तोच प्रॉब्लेम पाकिस्तानला सुद्धा येतो आणि पाकिस्तानला सुद्धा आपण डिफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक कारवाई करून स्वतःचं रक्षण करण्याकरता भाग पाडू शकतो. परंतु आता काय नेमका निर्णय घेतला जाईल,
सर्जिकल स्ट्राईक ही भारतीय सैन्य जाऊन सीमेच्या एलओसीच्या पलीकडे जाऊन हल्ला करेल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. अनेक ऑप्शन्स आहेत, अनेक ऑप्शन्सची सैन्य नेहमी तयारी करत असते आणि मला खात्री आहे की योग्य निर्णय हा घेतला जाईल. त्यामुळे पाकिस्तानला काही वेळापुरता धडा शिकवला जाईल. मी पुन्हा वाक्य अतिशय रिस्पॉन्सिबली म्हणतो आहे, काही वेळापुरता धडा शिकवला जाईल. ठीक आहे सर. महाजन सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि हे अनालिसिस केलं त्याबद्दल. आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.